नमस्कार मंडळी. खोटं बोलण्याचा आपल्या सर्वांनाच खूप राग येतो, चीड येते खोटं बोलणाऱ्या व्यक्तीची. तर त्याच्याबद्दलच आज मला थोडंसं बोलायचं आहे. मी जस्ट असं स्क्रोल करत होते, एक व्हिडिओ माझ्या समोर आला आणि त्या व्हिडिओमध्ये खोटं बोललं गेले असं म्हणण्यापेक्षा खरं लपवलं आहे असं मी म्हणेन, की जे खरी गोष्ट आहे, जे खरं कारण आहे ते सोडून दुसरंच काहीतरी सांगण्यात आलेलं आहे. आणि मग असं काही बघितलं ना की खरंच डिसअपॉइंटमेंट होते आणि आपल्याला जे अपेक्षित असतं ते आपल्याला समोर दिसत नाही, ते आपल्यापासून कुठेतरी लपवलं जात आहे असं वाटतं. तर काय झालं तुम्हाला सांगते. मी जस्ट स्क्रोल करत होते, एक व्हिडिओ समोर आला आणि त्याचं टायटल असं होतं की मी गावी का राहते. एक ब्लॉगर आहे, आता त्यांचं नाव वगैरे मी इथे सांगणार नाही. त्यांनी जस्ट असा एक व्हिडिओ टाकला होता की मी गावी का राहते आणि त्याची कारणं काय आहेत ते त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं. तर मी खूप एक्साइटमेंटमध्ये असा तो व्हिडिओ ओपन केला आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला. तर त्याच्यात असं सांगितलं गेलं की गावचं वातावरण जे आहे ते किती छान आहे, हिरवळ आहे सगळीकडे, पाणी खूप मुबलक प्रमाणात आहे. कोकणातलं गाव होतं ते, त्यामुळे खूप छान असा निसर्ग आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात राहायला भेटतंय आणि ऑक्सिजन पण चांगला फ्रेश भेटतोय. शहरांमध्ये ते सगळं मिळत नाही आणि खायला सगळं चांगलं ऑर्गॅनिक मिळतंय. आपल्या हाताने शेती केलेली असते, तिथे काही झाडं लावलेली असतात तर ते आपल्याला खायला मिळतात. तर खूप असं छान आहे गावचं वातावरण वगैरे आणि त्यामुळे मी गावी राहते. त्यानंतर पुन्हा माझ्या लहानपणीच्या काही आठवणी आहेत. माझ्या आजी आजोबा त्यांच्यासोबत मी जेव्हा सुट्टीला मग गावी यायचे तेव्हा त्यांच्यासोबत राहायचे. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण मला आठवतात आणि झोपताना वगैरे ते काही गोष्टी सांगायचे. तर हे सगळं 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 सांगितलं म्हणजे एकंदरीत आपण गावी गेल्यानंतर आपल्याला जो अनुभव येतो खूप छान वाटतं. आपली जवळची लोक मिळतात, नातेवाईक जवळपास असतात आणि सगळं छान वातावरण असतं, निसर्गरम्य वातावरण असतं. तर त्यामुळे मी गावी राहते असं सांगण्यात आलं. पण आता हे सगळं तर आहेच, नो डाऊट की या सगळ्या गोष्टी आहेत, प्रत्येकालाच त्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या. पण जे खरं कारण होतं ना तेही थोडंसं सांगायला हवं होतं असं मला अपेक्षित होतं. तर यांनी ना आधी बरेच काही व्हिडिओ बनवले पण ते काही व्हिडिओ चालले नाहीत आणि असंच गावी गेल्यानंतर एक व्हिडिओ बनवला आणि तो चालला, व्हायरल झाला आणि त्यामुळे मग पुढचे सगळे गावचे व्हिडिओ बनवले आणि ते सगळे चांगले व्ह्यूज त्याला मिळाले. तर कुठेतरी मला असं अपेक्षित होतं की त्यांनी सांगावं की मी सहज एक व्हिडिओ बनवला होता गावचा आणि तो व्हायरल गेल्यामुळे मग मी गावीच राहण्याचा निर्णय घेतला जेणेकरून गावचे व्लॉग बनवता येतील आणि माझं हेच करिअर बनलं. म्हणजे दुसरं काही करण्याची मला गरज पडत नाही. जसं मी बघितले 2-4 व्हिडिओ तर ते सिंगिंगचं काहीतरी प्रॅक्टिस करत होते, तर त्याच्यात इतकी कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यात आपलं काही होत नाहीये. त्यापेक्षा मग गावी असं राहून युट्यूबचे ब्लॉग्स बनवून आपण छान करिअर बनवतोय हे जेव्हा लक्षात आलं तर त्यामुळे मी गावी, तो पण एक पार्ट आहे की ज्यामुळे मी गावी राहते असं सांगावं हे मला अपेक्षित होतं आणि जे की एकदम खरं आहे. आणि त्याचा कुठेही म्हणतात ना तीळ मात्र कुठेही उल्लेख सुद्धा केलेला नाही आणि ते बघूनच खरं खूप म्हणजे डिसअपॉइंट झाले मी की असं लोक का करत असतील की जे खरं कारण आहे ते बाजूला ठेवून जे फापट पसारा म्हणतात ना बाकी सगळं सांगितलं. आणि हे बाकी जे सांगितलं ते खोटं आहे असं मी म्हणत नाही, पण जे खरं कारण आहे किंवा जे एक मुख्य कारण आहे ते सोडून बाकी सगळं सांगितलं आणि जे खरं कारण आहे, मुख्य कारण आहे ते मात्र सांगितलं नाही. तर असे व्हिडिओज पाहून आपल्याला पण वाटतं हा आपण पण गावी जाऊन राहावं वगैरे, पण बाकी तुमच्या उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो कसा सुटणार. तर ते पण एक बाजू सांगायला पाहिजे होती की इथे मी राहून व्हिडिओज बनवते, त्या थ्रू माझं छान इन्कम होतं आणि हेच माझं करिअर देखील बनलेलं आहे आणि त्यामुळे मी गावी राहण्याचा डिसिजन घेतला आणि घेऊ शकते, जो की प्रत्येक माणूस हा डिसिजन घेऊ शकत नाही इच्छा असताना देखील. तर ते कुठेच सांगितलं नाही ना, म्हणून मला असं वाटतं की फक्त व्हिडिओज बघून आपण काही डिसिजन घेऊ नये की हा हे गावी गेले म्हणजे आपण पण जावे. तर मी पण बऱ्याचदा गावी जाते तेव्हा गावच्या व्हिडिओजला मला थोडं जास्त व्ह्यू येतात. आता मला पण वाटतं की गावी जावं आणि जास्त दिवस राहायला भेटलं तर छान छान व्हिडिओज बनवावेत. पण मग ते मी कुठेतरी एक्सेप्ट करायला हवं की हा मला गावी आल्यामुळे व्ह्यूज वाढले त्यामुळे मी गावी राहते. तर हे ऍक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे हे मला कळत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की मुद्दा सोडून बाकीचं सगळं सांगत बसणे आणि मुद्दा जो आहे ना तो त्याचा उल्लेखही न करणे याचाच राग येतो. बऱ्याचदा मिसगाईड केलं जातं व्हिडिओजमध्ये. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने विचारलं की अमुक अमुक ठिकाणी मला जायचं ते मी कसं जाऊ,
तर त्याला आपण सांगणं की एक काम कर, तू बॅग भर, छान कपडे इस्त्री कर, बॅग भर, पाकिट घे, पैसे घे थोडे सोबत ठेव, मोबाईल घे, चार्जर घे सोबत, पाण्याची बॉटल घे आणि बस पकड आणि जा. आता हे काही सांगणं झालं का? म्हणजे त्या व्यक्तीला ती बस कुठून पकडायची, कुठे उतरायचं, कुठला स्टॉप हे सांगण्याऐवजी बाकीचे नको ते सगळं सांगितलं, पण जी सांगायची गोष्ट आहे ना तीच म्हणजे सांगितली नाही. किंवा बघा एखाद्याने विचारले की वांग्याची भाजी कशी करायची, तर त्याला सांगा की बाजारात जायचं, छान काटेरी वांगी बघून आणायची छान आणि स्वच्छ धुवून घ्यायची, कट करून घ्यायची, त्याचे काटे थोडे थोडे काढायचे आणि त्यानंतर मग स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आणि फोडणी द्यायची, पाणी ओतायचं आणि वांग शिजवून द्यायचं, झाली भाजी. म्हणजे या सांगण्याला काही अर्थ आहे का? तर तशाच प्रकारचा मला तो व्हिडिओ वाटला अगदी, की तुम्ही सगळं काही सांगितलं, गावाला हे छान आहे, ते छान आहे, असं आहे तसं आहे, पण मेन तुमचा इन्कम जो आहे तो गावी होत आहे, चांगलं तुमचं त्याच्यात करिअर बनलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही हा डिसिजन घेतलेला आहे, तुम्ही सांगितलंच नाही. असं बऱ्याचदा होतं बऱ्याच व्हिडिओमध्ये. आणि काही असे पण व्हिडिओ असतात बघा की युट्यूब मधून पैसे मिळाले आहेत ना आपल्याला, हे लोक सांगत नाही. आता माझं असं म्हणणं नाही की तुम्ही बँक अकाउंट वगैरे डिटेल सगळे आकडा जो काय आहे तो सगळा सांगा, पण इन जनरल आपण बघतो ना की व्हिडिओज तुम्ही स्टार्टिंग जेव्हा केली तेव्हा तुमची जी लाईफस्टाईल होती ती कशी होती आणि आता कशी आहे, आणि ती एकदम पुढे इम्प्रूव्ह झाल्यानंतर पण मग तुम्ही असं म्हणणं की युट्यूबमुळे झालंय असं नाहीये, युट्यूबच्या जीवावर आम्ही एवढं आता राहतोय, असं आमची लाईफस्टाईल आहे असं काही नाहीये, आम्ही पहिले पण असंच राहत होतो. हे म्हणजे म्हणतात ना की सपशेल खोटं बोलणं कसं काय लोकांना जमतं हे कळत नाही. आता मी असं नाही म्हणत की युट्यूबमुळेच तुमचं झालं असेल, अर्थात तुमचं दुसरंही काही इन्कम असेल, पण ते तर आहे, पण त्यासोबत आम्हाला युट्यूबमधून पण चांगले पैसे मिळतात हा एक्सेप्टन्सच नसतो कोणामध्ये आणि अजिबातच म्हणजे त्याचा उल्लेखच करत नाही. आमचं सगळं चांगलंच चाललं होतं, आम्ही खूप सुखी होतो, हे होतो ते होतो आणि युट्यूबमुळेच पैसा मिळालाय असं काही नाहीये. हे जेव्हा तुम्ही म्हणता ना, काही जण युट्यूब चॅनल थ्रू एखादा बिझनेस नंतर स्टार्ट करतात आणि मग त्याच्यातून त्यांना पैसे मिळतात, तर मग त्याच्यातून पैसे मिळाले असं म्हणतात. अरे पण युट्यूब चॅनल नसतं तर तुम्ही तो बिझनेस कसा ग्रो केला असता, कसे तुम्हाला कस्टमर्स मिळाले असते, सबस्क्रायबर आहेत तेच तर ऑर्डर करतात वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात न घेता किंवा मुद्दामून त्यांच्याकडे लक्ष न देता आमचं युट्यूबच्या जीवावरच चाललंय असं काही नाही असं वगैरे जे म्हणतात ना, खरंच किंवा येते अशा लोकांच्या आणि का खोटं बोलतात हे मला कळत नाही. आता ती पण ब्लॉगर आहे ना, तिने जर सरळ सांगितलं असतं की हा ठीक आहे मी गावी आले, गावी मी काही व्हिडिओ बनवले, त्यांना छान व्ह्यूज आले, व्हायरल झाले माझे व्हिडिओ आणि त्याच्यातून माझा छान इन्कम झाला, आता अशी गरज नाहीये की करिअरसाठी मी कुठल्या शहरात जावं लागेल, मला इथे राहून मी गावचं जे निसर्ग आहे ते पण एन्जॉय करते, प्लस माझं इन्कम पण होत आहे, त्यामुळे मी गावी राहायला आले, असं जर सरळ सांगितलं असतं तर त्याच्यात कोणी त्यांना असं म्हटलं नसतं का बाई तू असंच का बोलली, असं का बोलली, असं का केलं. सरळ पण तुम्ही सांगू शकला असता, पण तेच असतं ना की खोटं बोलायचं किंवा खरं लपवायचं आपण म्हणूया, त्याच्यात काय आनंद मिळतो आणि ते का केले जातं हे मला अजूनपर्यंत कळालेलं नाही. आणि मला असं वाटतं की जितके जेन्युइन तुम्ही व्हिडिओज बनवाल वगैरे ना, तर ते जास्त अटॅच होतात, लोक रिलेट करतात ऑडियन्स त्याला. तर त्यामुळे असं काहीतरी असं राऊंड 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 करून बोलण्यापेक्षा सरळ मुद्द्याचं आणि खरं बोलावं असं मला वाटतं. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय तुमचं ओपिनियन मला नक्की सांगा कमेंट करून. पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.